राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानाचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटल्यात। या विधानामुळे वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत समस्त वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींच्या वतीनं आज तहसीलदार अंकिता दहिभाते यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं आहे। निवेदनानुसार विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचा दावा केला होता। तसेच संप्रदायातील महाराजांना प्रतिगामी संबोधून त्यांचा आचार्य या पदव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। या विधानामुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळली असून महाराज मंडळी राजकीय प्रचार करत असल्याचा दावा पूर्णतः निराधार असल्याचं वारकरी संप्रदायानं म्हटलंय। संप्रदायात वर्षानुवर्ष चालत आलेल्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे लवांडे यांच्या अल्पज्ञानाचे लक्षण असून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजविघातक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप हा संतांच्या मूळ शिकवणीचा अपमान असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। विकास लवांडे यांनी केलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाने यावर कडक कायदेशीर कारवाई न केल्यास आगामी काळात समस्त साधू संत आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही वारकरी मंडळींनी दिलाय। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्यात। निवेदन देतेवेळी वारकरी संघाचे सचिव कृष्णा लहाने, माणिक महाराज, नामदेव महाराज पल्लाड, वामन महाराज, अजबराव महाराज मिरगे, महामंडलेश्वर सदाशिव शास्त्री मंगळूरकर, दिगंबर दादा, संदीप महाराज काकडे, शिवराम साखळे, दादाराव महाराज राऊत, गणेश महाराज, समाधान महाराज बसंते, भगवान महाराज भोरगडे, नारायण महाराज, पुंडलिक महाराज, नागेश महाराज, कचरू महाराज चाते, कैलास महाराज, रघुनाथ महाराज, मधुकर महाराज, पुरुषोत्तम महाराज तसेच सिल्लोड तालुक्यातील वारकरी मंडळी, महाराज आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगदीश नारळे, MCN न्यूज, सिल्लोड।